नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 5 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे। या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे। यामध्ये मराठीचा आग्रह धरला तर उत्तम आहे, सर्व दूर असलेली मनसेची संघटनात्मक ताकद पण दिसली, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान राज ठाकरे यांनी बँकांसह काही आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे, त्यासाठी निवेदन देऊन अल्टिमेटम द्या, असा आदेश मनसैनिकांना दिला होता। त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत धाड टाकत बँक मॅनेजरला निवेदन दिल्याचे पाहायला मिळाले होते। तर या निवेदनानंतर कित्येक ठिकाणी बँकांमधील हिंदी आणि इंग्रजी बोर्ड काढून मराठीत करण्यात आले। तसेच अनेक बँकांमध्ये मराठी भाषेचा वापरही सुरू झाला। त्यामुळे राज ठाकरे यांनी एक मनसैनिकांच्या नावाने एक पत्र लिहित आंदोलनाबाबत नवा आदेश दिला आहे। महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात, त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन। महाराष्ट्र सैनिकांनो, तुर्तास आंदोलन थांबवा, परंतु या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका, असं पत्रात म्हटलं आहे। बिहारमधील किशनगंजमधील काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या घटनात्मकतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे ते सदस्य होते। याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता। तेव्हा आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही, आम्ही आमचे काम केले आहे, जे काही बोलायचे होते ते संसदेच्या दोन्ही सभागृहात झाले, ही फाईल आता आमच्यासाठी बंद आहे, असे राऊत यांनी नमूद केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या या सुनावणीत धनंजय मुंडे यांनी मी दोन्ही मुलांची जबाबदारी घ्यायला तयार आहे, परंतु करुणा शर्मा यांच्याशी लग्नच झालेले नाही, असा दावा केला होता। आज या प्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणीवेळी धनंजय मुंडेंचे वकिलांनी करुणा शर्मा यांनी लग्नाच्या पुराव्यांसाठी कागदपत्रे बनावट बनवली आहे, असा धक्कादायक आरोप केला आहे। करुणा शर्मा यांनी माझगाव कोर्टात पार पडलेल्या सुनावणीनंतर पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। आपण धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहोत, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे। त्यांनी याबाबतचे सर्व पुरावे सादर केल्याचे सांगितले जाते। आम्ही लवकरच याबद्दलची रेकॉर्डिंग सादर करणार असल्याचेही त्या म्हणाल्या। 4. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे। कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं केलं होतं। यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी अनेकदा समन्स बजावले, मात्र अद्याप कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिलेला नाही। कुणाल कामरा विरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत। या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतरही तो सातत्याने सोशल मीडियावरून विविध पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत आहे। आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराला एक सल्ला दिला आहे। संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना कुणाल कामराबद्दल प्रश्न विचारण्यात आला। त्यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं। त्याने खून केला आहे का, देशद्रोह केला आहे का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय। मुंबईकरांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही जर उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर हा व्हिडिओ एकदा बघा आणि मगच घराबाहेर पडण्याचे नियोजन करा, कारण अभियांत्रिकी कामांमुळे मुंबईतील लोकल ट्रेनच्या पश्चिम रेल्वे मार्ग आणि मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक करण्यात येणार आहे। आज शनिवारी पश्चिम रेल्वेवर आणि रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। शनिवारी आणि रविवारी या 2 दिवस पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी ते नेरूळ दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4:10 ब्लॉक घेण्यात येणार आहे। यासह पश्चिम रेल्वे बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान शनिवारी रात्री 12:15 ते पहाटे 4:15 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे।
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आहेत। अशातच आज महायुतीचे मंत्री शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज यांची भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे। या भेटीनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, महाराष्ट्रात मराठी संदर्भात ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच संदर्भात बोलण्यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरे यांनी मला बोलावलं होतं। इथे येताना मी एकनाथ शिंदेंना सांगून त्यांची परवानगी घेऊन आलोय। महाराष्ट्रामध्ये ज्या बँका संस्थांमध्ये मराठी बाबत जो निर्णय घेतला जातो तिथे ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत, असे उदय सामंत म्हणाले। पुढे त्यांनी असेही सांगितले की अनेक भाषा महाराष्ट्रात बोलल्या जातात, अनेक राज्यातील लोक महाराष्ट्रात आलेली आहेत, सगळ्या भाषांचा आदर आहे, परंतु ज्या पद्धतीने मराठी भाषिक लोकांवर काही ठिकाणी अन्याय दादागिरी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे त्या संदर्भात काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्यासाठी काहीतरी कायदेशीर वलय असलं पाहिजे, असं राज ठाकरे यांनी मत व्यक्त केल्याचे उदय सामंत म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी संध्याकाळी 3 दिवसाच्या कोलंबो दौऱ्यावर गेले आहेत। द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध घेणं हा या दौऱ्याचा हेतू आहे। भारत आणि श्रीलंकेदरम्यान ऊर्जा, व्यापार, संपर्क, डिजिटलीकरण आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध मजबूत करण्यावर मोदींच्या दौऱ्यात भर राहणार आहे। त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोलंबोत पोहोचल्यावर श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजेता हेरात, आरोग्य मंत्री नलिंदा जयतिसा आणि मत्स्यपालन मंत्री रामलिंगम चंद्रशेखर सहित 5 वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले। कोलंबोत गेल्यावर मोदींनी ट्विट केले आहे, मी कोलंबोत पोहोचलो आहे। विमानतळावर माझे स्वागत करणाऱ्या मंत्री आणि सन्मानित व्यक्तींचा मी आभारी आहे। मी श्रीलंकेत होणाऱ्या कार्यक्रमांची वाट पाहत आहे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे। पुण्यात भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे। दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला। या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे। त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे। दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शर्मेने खाली गेली। दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळेपा असल्यामुळे आमची मान शर्मेने खाली गेली आहे। हे सगळे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे देवच जाणे, असे पत्रकात म्हटले आहे। क्राईम पेट्रोल मधील कहाणी सांगण्याच्या एका वेगळ्या अंदाजामुळे घराघरात पोहोचणारा अनुप सोनी त्याच्या लव्ह स्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिलाय। क्राईम पेट्रोलवर अनेक अनैतिक प्रेम कहाण्या आणि त्यातून झालेले मर्डर अनुप सोनी त्याच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर मांडत असतो। मात्र याच अनुप सोनीचे अफेअर त्याच्या पत्नीने पकडले होते। फार कमी लोकांना माहित असेल की अनुप सोनी हा राज बब्बर यांचा जावई आहे। अनुप सोनीचे 2 विवाह झाले आहेत। त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋतू सोनी तर दुसरी पत्नी राज बब्बर यांची मुलगी जुही आहे। ऋतू सोबत संसाराची बरेच वर्षे घालवल्यानंतर अनुप सोनीचं जुही बब्बर हिच्याशी अफेअर सुरू झालं होतं। ऋतूला अनुपवर संशय येत होता। ऋतूला अनुप आणि जुही या दोघांवरही संशय येत होता। त्यानंतर तिने पत्नी अनुपचे कॉल डिटेल्स काढले। तेव्हा ऋतूला समजलं की अनुप आणि जुही बऱ्याच काळापासून फोनवर बोलत आहेत। IPLच्या 18व्या मोसमातील शनिवारी 5 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे। अर्थात शनिवारी 2 सामने आहेत। दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे। पंजाब विरुद्धच्या सामन्यापासून राजस्थानचा कर्णधार बदलण्यात येणार आहे। नियमित कर्णधार संजू सॅमसन राजस्थानचं पहिल्या 3 सामन्यानंतर नेतृत्व करणार आहे। संजूला दुखापत असल्याने रियान पराग याने पहिल्या 3 सामन्यात नेतृत्व केले होते। मात्र रियानला या संधीचं सोनं करता आलं नाही। रियानच्या नेतृत्वात राजस्थानने सलग आणि पहिले दोन्ही सामने गमावले तर तिसऱ्या सामन्यात चेन्नईवर 6 धावांनी मात करत विजयाचं खातं उघडलं। तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्सने नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे। पंजाबने श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीत दोन्ही सामने जिंकले आहेत। त्यामुळे संजू समोर कर्णधार म्हणून कमबॅक करत असताना राजस्थानला विजय ट्रॅकवर कायम ठेवण्यासह पंजाबला रोखण्याचं आव्हान राजस्थान समोर असणार आहे।